नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यात आणि त्यांना सुद्धा जीवे मारण्याचं निनावी एक पत्र मिळालेलं आहे. आणि त्या पत्रामुळं आता कुठंतरी खळबळ माजलेली आहे की बाबा पवारांच्या जीवावरती उठलं तरी कोण कोण या पवारांना मारण्यासाठी प्रयत्न करतंय. अजित पवारांचा काटा काढला, त्यानंतर आता सुनित्रा पवारांचा सुद्धा काटा काढू असं पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. तर हे पत्र नेमकं कधी आलं, कसं आलंय, कुठनं आलंय, त्याचबरोबर या साईटी स्थापन केलेली त्यांना काय सापडले का ह्याच्यामध्ये, CID आहे, अजून ते इन्व्हेस्टिगेशन करणारी माणसं आहेत, त्यांना काय सापडलं का या पत्रामध्ये. म्हणजे हे पत्र आल्यामुळं अजूनच खळबळ माजली महाराष्ट्रामध्ये. अरे राज्याचं उपमुख्यमंत्री जर सुरक्षित नाही, ते सर्वसामान्य जनतेचं काय. म्हणजे जे भारतीय जनता पक्षाकडं गृह विभाग आहे, त्या गृह विभागाचे पार वाचोडे लांबोळे चिचकुळे करून टाकले आणि जसा पाहिजे तसं त्याचा वापर केला जातो, सत्तेचा गैरवापर. आणि या सत्तेमुळं अजित पवार यांचा काटा काढला गेला का, त्याचबरोबर आता सुनित्रा पवार यांच्या सुद्धा माग लागले गेलेत का, किंवा सुनित्रा वहिनीचा सुद्धा काटा काढायचा आहे का. तर नेमकं पत्रात काय काय आहे या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अगोदर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा 28 तारखेला घडला. त्याला 3 महिने होत आले ते आता, परंतु त्याचा कसलाही तपास नाही, फपास नाही, काही नाही. आणि याचा संशय मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती आणि दस्तूर खुद्द अजित पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांवरती घेतला जातो. आता त्यातच जो अशोक खरात म्हणून एक बोंधोबाबा सापडलेला आहे, त्या बोंधोबाबाकडं महाराष्ट्राच्या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, ह्या वारंवार जात होत्या. म्हणजे ते काही जादूटवाण्यातनं वगैरे वगैरे असं, म्हणजे आता बरंच ह्याच्यामध्ये काय 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 निघायला लागले बाहेर. तर अजित पवारांची जी हत्याच म्हणता येईल, त्याला अपघात म्हणता येणार नाही, कारण का तो घातपात झालेला आहे. रोहित पवारांना वारंवार सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशनला अक्षरशः गुन्हा सुद्धा दाखल केलेला नाही. त्याचा गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास होणं गरजेचं होतं. मग पुढं काय का होईना त्या तपासात काय नाही सापडलं, निष्पन्न नाही झालं, तर तो तपास बंद करता आला असता. परंतु महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचं सरकार असल्यामुळं त्यांनी कुठंतरी गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. कारण की या खुनामध्ये भाजपचा सहभाग आहे की काय अशी शंका आता लोकांना फार यायला लागलेली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या बी अनेक लोकांवरती शंका घेतली जाते, म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर अशा लोकांवरती सुद्धा संशय निर्माण झालेला आहे. आणि गुन्हा दाखल होत नाही याचा अर्थ तो सुद्धा असू शकतो. आता हे सगळं प्रकरण घडत असताना आता सुनित्रा पवार यांच्या सुद्धा जीवाला धोका निर्माण झालेला आहे. आणि तसं निनावी पत्र आता आलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये पत्र आलेलं आहे निनावी. आणि त्या पत्राच्या आधारे बघा देवाभाऊ काय म्हणले हे सुद्धा आपण ऐकूया की देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं की बाबा जरी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली असली किंवा पत्र जरी आलेलं असलं तरी आम्ही त्यांची सक्षमपणे अशी सुरक्षा करू आणि आम्ही त्यांच्या जीवाला काहीही होऊ देणार नाही. म्हणजे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. पण हे काय बंकसबाज असते सगळे हे. आता तुम्ही ऐका. सुमित कपूर सध्या कुठे आहे? मला सुमित कपूर हे आपण ऐकल्यावरती आपल्या लक्षात उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी बघा. महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल. महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने हे यापूर्वीही जबाब आहे कामगिरी केलेली आहे. देवाभाऊचं. जरूर अशा प्रकारचं पत्र असेल, काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच. होऊ शकले. बघा हे काय सांगितलं आमच्या देवाभाऊने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी की
आम्ही त्यांची सुरक्षा घेतोय, आम्ही त्यांची काळजी घेतोय. आणि अशीच जर अजित पवारांची घेतली असती, परंतु हे सगळ्यांना मिळूनच करायचं होतं. अजित पवारांची काळजी कोण घेणार आहे तेव्हा? अजित पवारांची काळजी घेतली गेलेली नाही, म्हणून तर ह्या घटना घडलेल्या आहेत मित्रांनो. तर आता बघा, ते पत्र जे आहे ते पत्र सुद्धा आपल्याकडे आहे. त्या पत्रात सुद्धा काय काय आलेलं आहे ते बघा. ते सुद्धा आपल्याला सांगतो. म्हणजे एक बघा, राज्याचा उपमुख्यमंत्र्याचा अपघात घडवून हत्या करण्यात आली. त्याचबरोबर आता दुसरा म्हणजे जो महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री दुसरा नेमलेला आहे त्याची सुद्धा अशाच पद्धतीनं हत्या करू असा इशारा देण्यात आलेला आहे. आता हे पत्र बघा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे या भोंदोबाबा अशोक खरात यांच्या हस्तक असून त्यांच्यापासून सुनित्रा वहिनी यांना धोका असल्याचे यात नमूद करण्यात आलेले आहे. म्हणजे बीड जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहे प्रज्ञा खोसरे यांनी म्हणजे ह्या भोंदोबाबा अशोक खरात यांच्या हस्तक आहेत असं नमूद केलेलं आहे आणि त्यांच्यापासून सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेलं आहे आणि खोसरे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि सगळेच्या सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. आरोप निराधार आहेत असं सांगितलं गेलेलं आहे आणि संबंधितांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता पत्रात नेमकं काय सांगितलं गेलेलं आहे? प्रज्ञा खोसरे यांच्यावरती गंभीर आरोप झाल्यानंतर आता त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की त्यांचे भोंदोबाबा अशोक खरातचे चांगले संबंध आहेत. आता त्या अशोक खरातकडं महिलांना नेण्यामागं प्रज्ञा खोसरे ह्याच आहेत असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. प्रज्ञा खोसरे यांनी स्वतःच्या भावाच्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केला असून त्याबाबत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये 2009 मध्ये गुन्हा नोंदवलेला आहे. आता याशिवाय त्यांनी स्वतः 4 ते 5 वेळा गर्भलिंग निदान आणि गर्भपात केला असल्याचं सुद्धा या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. आणि जो डॉक्टर आतमध्ये आहे जेलमध्ये मुंडे, त्या डॉक्टरांकरवीच हे सगळं केलंय असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आता यामध्ये रुपाली चाकणकर यांचा सुद्धा सहभाग आहे असंही या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आता हे दोन यांच्याच हस्तक आहेत, रुपाली चाकणकर आणि महिला आघाडीच्या ह्या ज्या अध्यक्ष आहेत प्रज्ञा खोसरे, या दोन्हीही भोंदोबाबा अशोक खरात याच्या हस्तक आहेत आणि त्यांच्याकडून धोका निर्माण झालेला आहे असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आता ह्याच्यात किती जरी त्या प्रज्ञा खोसरे रुपाली चाकणकर यांनी जरी म्हटलं असलं की सुनेत्रा वहिनी ह्या आमच्या नेत्या आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका होणं हे आम्हाला धोका होणं अशा पद्धतीचं जरी त्यांनी म्हटलेलं असलं, स्टेटमेंट केलेलं असलं, तरी सुद्धा या पत्राचा नेमका अर्थ काय, हे पत्र कुणी पाठवलं आणि कुठनं पाठवलं गेलं हे सुद्धा सध्या शोधणं गरजेचं आहे पोलिसांना. आणि या पत्रामध्ये जे उल्लेख केलेले आहेत हे मात्र गंभीर आहेत. ज्या प्रज्ञा खोसरे आहेत त्यांच्या भावाच्या पत्नीचं गर्भलिंग चाचणी केलेली आहे आणि गर्भ खाली सुद्धा केलेला आहे असं सुद्धा वारंवार या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे एकंदरीत सुनित्रा वहिनी यांच्या जीवाला धोकाही असू शकतो. आता भोंदोबाबा अशोक खरातची पार्श्वभूमी आपण बघितली की ते किती महिलांवरती त्यांनी अत्याचार केलेला आहे, किती महिलांना टेबलावरती बसवलेला आहे आपण पाहिलेला आहे. त्याचे शेकडोवर व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्याच्यामध्ये भोंदोबाबाकडे जे आमदार खासदार जात होते त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं सुद्धा नाव आहे. अशोक खरात याच्याकडे जाणाऱ्यांची संख्या ही फार मोठी होती. बरेच आमदार खासदार गेलेले, बऱ्याच महिला गेलेल्या आहेत. आणि अजित पवारांच्या अपघातावेळी जिथं अजित पवारांचा अपघात झाला तिथं सुद्धा नारळ, लिंबू, मिरच्या हे सगळं आपल्याला तिथं दिसून आलेलं होतं. त्यामुळं ही सगळी जी काळी जादू केली गेली ती या भोंदोबाबा अशोक खरातनच केली असं सुद्धा म्हटलं जातंय. म्हणजे भोंदोबाबा अशोक खरात याच्या कडे जाणाऱ्या लोकांची संख्या किती मोठी आहे बघा. मध्ये अंजली दामानिया यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा कुणाकुणाचं फोन आलं हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं. त्यामध्ये आशिष शेलार असेल भाजपचा किंवा चंद्रकांत पाटील असेल
असतील किंवा एकनाथ शिंदे, दीपक केसरकर अशा अनेक बड्या नेत्यांची नावं सुद्धा अंजली दमानिया यांनी जाहीर केलेली होती. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे सगळी मंडळी ही त्या भोंदूबाबा अशोक खरातकडे जात होती आणि तिथं जाऊन याला मारायचं त्याला मारायचं. त्याहून दुसरं असं की अशोक खरात याचं जे तिथं घर आहे त्याच्यामध्ये अनेक नेत्यांच्या कपाळावरती फुल्या मारलेल्या होत्या. म्हणजे त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं धोरण हे भोंदूबाबाचं होतं. परंतु जादू टोण्यानं जर माणसं मेली असती तर इथं बसून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला, पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाला मारलं गेलं असतं. परंतु हे सगळं थोतांडगिरी आहे. परंतु जो विमान अपघात घडवला गेला हा मात्र रिअल असतो. काहीतरी करून सगळं व्यवस्था मॅनेज करून हा अपघात घडवलेला असतो. आता बघा, जर गुन्हे जरी आता महाराष्ट्र पोलिसांनी जरी दाखल करून घेतलेला नसला तरी सुद्धा ज्या वेळेस सरकार बदलेल त्यावेळेस मात्र या प्रकरणांमध्ये अनेक जण मुख्य आरोपी असतील आणि अनेक जणांच्या चौकशा केल्या जातील. त्यांना पकडू जेलमध्ये टाकलं जाईल. आता सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू आहे. प्रचाराच्या धामधुमीमध्ये हे निनावी पत्र जाहीर झाल्यानं अनेकांना धडका भरवणारं हे पत्र आहे. धसका बसलेला आहे की बाबा ह्या अशा गोंधळामध्ये हे पत्र व्हायरल झाल्यानं अनेक जण घाबरगुंडी अनेकांचे झालेले आहे. म्हणजे देवाभाऊ सांगतायत की आम्ही त्यांची काळजी घेणार आहोत. पण काळजी घेणार आहोत म्हणजे ते सुद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, पवार कुटुंब आहे. शरद पवारांनी अनेक वर्षे या राज्यावरती देशात राजकारण केलेलं आहे. हे सगळं जरी असलं तरी मात्र सुनेत्रा वहिनी यांना जे आलेलं पत्र आहे हे पत्र मात्र भयानक आहे, हेही तितकंच सत्य आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.